बऱ्याच दिवसापासून मला या पर्यटन स्थळी जायचेच होते आणि मग काय, आज तो दिवस आलाच की मी त्या ठिकाणी जाणार आहे. तर आज मी जाणार आहे एका अशा बेटावर जे मुंबईपासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आत खोल समुद्रात वसलेले ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी मी सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आले. हे स्टेशन 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त इंग्रजांनी बांधले. हे 18 प्लॅटफॉर्मचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे स्टेशन आहे. आणि आता रिसेंटली अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनही लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. आपली CST मध्ये जी अंडरग्राउंड मेट्रो आहे ती ही आहे BMCची भव्य अशी ऐतिहासिक इमारत. CSMT हे मुंबईचे खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. माझ्या मागे जे आहे ते CSTचं बस स्टेशन आहे आणि हे खूप छान केलंय. सगळे LCD LED लाईट्सने पूर्ण आहे. बस स्टेशन आहे आणि बऱ्यापैकी अशा बसेस आहेत ज्या गेटवे, मरीन ड्राईव्ह, ताज हॉटेल या ठिकाणी जातील. आता आपण गेटवे ऑफ इंडियाला आलो आहोत. ते लॉन्चचे तिकीट कुठे मिळते हे आधी बघावं लागेल. हे तिकीट काउंटर. आणि आता इथूनच आपल्या समुद्री प्रवासाला सुरुवात झाली. समुद्राच्या आत गेल्यानंतर बऱ्याच शिप दिसू लागल्या. या शिप आकाराने इतक्या मोठ्या असतात की त्यांना समुद्र किनाऱ्यावर आणू शकत नाही. आणि हे आहेत समुद्री बगळे, जे हवेतच अन्नपदार्थ झेलण्यासाठी कुशल आहेत. जवळजवळ 1 तास 20 मिनिटांचा समुद्री प्रवास करून मी आले आहे एलिफंट आयलँडवर. येथे ही टॉय ट्रेन आपल्याला गेटपर्यंत घेऊन जाते. नंतरचा ट्रेक हा आपल्याला पायीच करावा लागतो. ट्रेक करत असताना बऱ्याच आकर्षक गोष्टी आपल्या नजरेस पडतात. एंट्री तिकीट काढून आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या गुहेकडे. एकूण 5 गुहांपैकी ही सगळ्यात मोठी गुहा आहे. ह्या लेणीत मध्यभागी एक भव्य अशी त्रिमुखी मूर्ती आहे. तसेच बाजूला एक खूप मोठी शिवपिंड, म्हणूनच हिला शिवगुहा असेही म्हणतात. तर सोबतच शिवपार्वती विवाह, गंगावतरण, अंधकासुरवध असे बरेच पौराणिक प्रसंग शिल्पकलेतून साकारण्यात आले आहेत. अजून एक केव्स राहिलेली आहे, तीच बघायची. हीच राहिली पुढे ती. आता वेळ झाली आहे मुंबईकडे रवाना होण्याची.
ह्याच्या पण अजून पलीकडे ही आहे स्टेट सेंट्रल लायब्ररी, जी एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि इथे बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग देखील झाले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.